जळगावमध्ये आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याला 315 वर्ष झालेली आहे, तर पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। यावर्षी 2 किलो चांदीच्या पादुका पालखीचं आकर्षण असणार आहे, तर 14 जुलै रोजी पालखी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये पंढरपूरची वारी या उत्सवाला सुरुवात होत असते। जवळपास राज्यामध्ये 7 वाऱ्या ज्या महत्त्वाच्या असतात त्याच्यातली ही एक मानाची म्हणजे मुक्ताई पालखी। या मुक्ताई पालखीला आजपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि 27 दिवसाची ही वारी असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आपण आहोत मुक्ताई नगरमधील मुक्ताईच्या समाधी या मंदिरामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खजुरांनी सजवलेली ही मुक्ताईची मूर्ती आणि मुक्ताईची 9 किलो चांदीमध्ये पादुका या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या 9 किलोच्या पादुका या यंदाच्या वर्षी या पालखीचं आकर्षण असल्याचं या ठिकाणी दिसत आहे। सगळ्यात महत्त्वाचं राज्यभरातून या पालखीच्या दर्शनासाठी भाविक भक्त या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत आणि सकाळपासून भाविकांनी केलेली गर्दी टाळ मृदुंगांच्या सह या ठिकाणी उत्साह आपल्याला दिसत आहे। सर्वात महत्त्वाचं 27 दिवसांची पायवारीचा प्रवास करून सोहळा 14 जुलैला पंढरपूरला दाखल होईल। संत मुक्ताईचा पालखी सोहळा हा तापी तीरावरून भीमातैरी जातो असतो। ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई या चारी भावंडांची पालखी ही एकत्र येत असते। यांच्या भेटीगाठी होत असतात। त्यानंतर विठुरायाचं दर्शन या ठिकाणी घडत असतं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव।